गणपती बाप्पा! आज गणपती बाप्पा असं म्हटल्यावर गर्दीतून मोरया असं ऐकायला नाही आलं तर नवलच. आज देशभरात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात, घरोघरी आणि गल्लोगल्ली आपले लाडके गणराज विराजमान होतात. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात अगदी 17व्या शतकापासून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळापासून झाली. पेशव्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली, पण पेशव्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर मात्र हा उत्सव काही घराण्यांपुरताच मर्यादित राहिला. जसजसा काळ सरत गेला तसतसे आपण पारतंत्र्याच्या काळोखात ढकलले गेलो. डिवाइड अँड रूल हे धोरण अवलंबणाऱ्या इंग्रजांनी धर्म आणि जात यांच्या आधारे भारतीयांमध्ये फूट पाडायला सुरुवात केली आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. सन 1892 मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी बाळासाहेब नातू, कृष्णाजीपंत खाजगीवाले आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या सहाय्याने पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. ह्या गोष्टीची दखल लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी घेतली आणि केसरी या आपल्या वर्तमानपत्रातून त्यांची प्रशंसा केली. धर्म, जात यांच्या आधारे लोकांमध्ये निर्माण झालेल्या दऱ्या दूर करण्यासाठी, लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी सन 1894 पासून लोकमान्य टिळकांनी खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. अर्थात या गोष्टीला सुरुवातीस काही विरोध झाला, पण तो काही फार काळ टिकला नाही आणि तेव्हापासून आज तागायत दरवर्षी मोठ्या जोशात, मोठ्या जल्लोषात संपूर्ण देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला. मग आम्ही नायराइट्स कशाला मागे पडतोय? टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर धर्मादाय रुग्णालय इंटर्न्स बॅच 2011 प्रस्तुत सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा नायरचा राजा 2016. यंदाचा गणेशोत्सव आपण ऑर्गनाईज करतोय या विचाराने दीड महिन्यापासूनच आमच्यात बरीच एक्साइटमेंट होती. मग इंटर्नशिपच्या वेगवेगळ्या पोस्टिंगमध्ये बिझी असलेली टाळकी प्लॅनिंगसाठी एकत्र भेटू लागलो. कधी हॉस्टेल तर कधी ओपीडी बिल्डिंग 9th फ्लोअर. वेगवेगळ्या आयडियाज वर येऊ लागल्या. नेहमीपेक्षा या वर्षीचा सोहळा कसा वेगळा, कसा हटके बनवता येईल याचा विचार करू लागलो. मग कामं वाटून घेण्यात आली. कुणी कलेक्शनची, कुणी साऊंड्स अँड लाईटची, कुणी मूर्तीची तर कुणी मंडपाची जबाबदारी स्वीकारली. कॉलेजमधल्या सगळ्या टीचर्सनी गणेशोत्सव सोहळ्यासाठी अगदी सढळ हस्ते मदत केली. पोस्टिंग कोणतीही असो, खारीच्या वाट्याने का होईना पण प्रत्येक जण येऊन मदत करत होता. डेकोरेशनची सुरुवात 2-3 दिवस आधीपासूनच केली गेली. मंडप उभा केला होता, पण अजून आतलं डेकोरेशन बाकी होतं. मंडप ग्राउंडवरती उभा केल्यामुळे अजून साऊंड आणि लाईटची सोय झाली नव्हती. पटापट जेवण उरकून सगळेजण ग्राउंडवर जमा झालो आणि मंडपाजवळ लाईट आणण्याचा जुगाड केला. शेवटी 4 एक्सटेन्शन आणि 3 टेबल लॅम्पच्या प्रकाशात तयारी चालू ठेवली. पहाटेच्या 4-5 वाजेपर्यंत कामं केली आणि मग सगळे झोपी गेले. रात्री बऱ्याच वेळ काम केल्यामुळे दुसऱ्या दिवशी आमचा सूर्य जरा उशिराच उगवला. तोपर्यंत मुली आल्या होत्या. त्यांनी मंडपाची उरलेली कामं करायला सुरुवात केली. चहा नाश्ता करून आम्ही पण त्यात सहभागी झालो. एकत्र काम करायची एक वेगळीच मजा असते. मग ते काम संपल्यानंतरचा जो आनंद असतो ना, तो शब्दांच्या पलीकडचा असतो. श्रावणसरी आणि आरंभनंतर बऱ्याच वेळाने एकत्र काम करत होतो, पण कॉलेजच्या फेस्टिवलसाठी एकत्र काम करायची किंबहुना ही शेवटची वेळ असेल हे कोणाच्याही ध्यानीमनी आलं नसेल. एकीकडे हे सगळं चालू असताना दुसरीकडे बॉक्स क्रिकेटची तयारी जोरात चालू होती. पिच आखण्यापासून पट्ट्या रोवण्यापर्यंतची कामं सिनियर्स, ज्युनियर्स सर्व मिळून करत होते. हे सगळं करता करता संध्याकाळचे 5 कधी वाजले हे कळालेच नाही, कारण सालाबादप्रमाणे मूर्ती 1 दिवस आधीच आणायचं ठरलं होतं. मग हातातील कामं पटापट उरकून आम्ही 10-15 जणांनी आमचा मोर्चा लालबागकडे वळवला. लालबाग ते रेसकोर्सपर्यंत मूर्ती शांतपणे आणली आणि मग मिरवणुकीसाठी अख्खं कॉलेज रेसकोर्स जवळ जमलेलं होतंच की. ढोल ताशांचा गजर सुरू झाला आणि मग सगळ्यांनीच ठेका धरला. सगळ्यांच्या आवडत्या गणपती डान्सवर नाचत गाजत मिरवणूक हॉस्टेलच्या दिशेने निघाली. कार्यकर्त्यांनी या गोष्टीची दखल घेतली की आमच्यामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही. हॉस्टेलच्या आवारात पोहोचलो आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत बाप्पांचं हॉस्टेलमध्ये स्वागत झालं. मग सलग अर्धा एक तास मनसोक्त नाचलो.
वॉर्डन सरांनी नारळ फोडून मूर्तीची पूजा केली आणि मूर्ती रीडिंग रूमजवळ ठेवण्यात आली. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव सोहळ्यासाठी आम्ही सगळेच सज्ज झालो होतो. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस. सकाळी 10 वाजता श्री गणेश मूर्ती ग्राउंडवर मंडपात नेऊन प्रस्थापित करण्यात आली. वॉर्डन सरांच्या हस्ते पहिली आरती घेण्यात आली. सिनियर्स, ज्युनियर्स, मुलं मुली सगळ्यांनी मंडप तुडुंब भरला होता. मग संध्याकाळी 4 वाजता बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजना सर आले होते आणि मग त्यांनी आणि वॉर्डन सरांनी क्रिकेट खेळायचा मनमुराद आनंद लुटला. त्यांना बघून आमचाही उत्साह द्विगुणित झाला. कॉलेजमधल्या बऱ्याच टीम्स आल्याने स्पर्धेचा अंतिम सामना चौथ्या दिवशी ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती झाली आणि सगळेजण आतुरतेने वाट पाहू लागले ते संध्याकाळच्या इन्फॉर्मल गेम्सची. रात्रीची आरती वॉर्डन सर आणि आम्ही सर्व मुलामुलींनी मिळून केली. सकाळी लेक्चर्सला गेल्यामुळे रिकामा वाटणारा मंडप आता लाल आणि पिवळ्या रंगांनी भरून गेला होता. मग इन्फॉर्मल गेम्स सुरू झाले आणि मैदानावर एकच हशा पिकला. ऑर्गनायझर टीमच्या भन्नाट आयडियाजवर सगळेच जण खुश होते. फक्त स्टुडंट्सच नव्हे तर टीचर्स सुद्धा या खेळांचा मनमुराद आनंद लुटत होते. मग कोणी हरलं, कोणी जिंकलं, पण सेलिब्रेशन मात्र सगळ्यांनी मिळून केलं. हॉस्पिटलमध्ये सतत 24 तास कार्यरत असणारे PG स्टुडंट सुद्धा वेळात वेळ काढून गणेश दर्शनासाठी आले, खेळले आणि मग भरपूर खेळल्यानंतर आमचे थकलेले जीव डिनर रूमकडे वळाले आणि टोनामेकच्या टेस्टी जेवणावर सगळ्यांनीच ताव मारला. तिसरा दिवस उजाडला तो एका नव्या उत्साहासह. आज वृक्षारोपणाचा म्हणजेच ट्री प्लांटेशनचा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्रातील नाम फाउंडेशनने 3 जुलैला 3 लाख झाडे लावण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. त्यांच्यापासून प्रेरित होऊन आणि कॉलेजच्या 95व्या फाउंडेशन डेचे औचित्य साधत एक पाऊल पर्यावरण संरक्षणाकडे असे म्हणत आम्ही देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. डॉक्टर पंकजा अगल मॅडम, डॉक्टर शैलेश मोहिते सर, डॉक्टर सीमा खंबाटा मॅडम, डॉक्टर अनुराधा कान्हेरे मॅडम, डॉक्टर अलका नेरुरकर मॅडम, डॉक्टर सुरभी राठी मॅडम, डॉक्टर अलका सुब्रमण्यम मॅडम, डॉक्टर संजय स्वामी सर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यात आला आणि वृक्षारोपण एक काळाची गरज हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थी प्रिय स्वामी सरांनी बॉक्स क्रिकेटमध्ये आपली हजेरी लावली आणि कार्यक्रमाला 4 चांद लावले. दुपारची जेवणं उरकून सगळेजण TV रूममध्ये जमा झालो. मूवी फेस्टिवलमध्ये एक मराठी, एक हिंदी आणि एक वेब सिरीज दाखवली गेली. कानात कॉर्ड्स टाकून रूममध्ये किंवा शांतपणे थिएटरमध्ये मूवी बघण्यापेक्षा इथे मित्रांसोबत ओरडत मजा मस्ती करत मूवी बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चौथ्या दिवशीच्या सकाळच्या आरतीनंतर सगळ्यांच्याच नजरा खेळून होत्या त्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर. ज्युनियर वर्सेस सिनियरच्या मॅचला ग्राउंड खचाखच भरलं होतं. शेवटी अटीतटीच्या सामन्यात ज्युनियर्स टीमने विजय मिळवला आणि सगळ्यांचीच मनं जिंकली. मग सुरू झालं ते सेलिब्रेशन. स्पर्धा मुलांची का असो, मुलं मुली, सिनियर्स, ज्युनियर्स सगळ्यांनीच ठेका धरला आणि मनसोक्त नाचलो. दुसऱ्या दिवशी झालेल्या इन्फॉर्मल गेम्सला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर चौथ्या दिवशी काय गेम्स ठेवावेत हा यक्ष प्रश्न आम्हाला पडला होता. मग सॅक रेस, इस्की टोपी उसके सर, टिक टॅक टो असे बरेच खेळ ठेवले गेले. ट्रेजर हंटचे क्लूज शोधता शोधता सगळ्यांची बरीच दमछाक झाली. मग जेवल्यानंतर दमशेरा सुरू झालं आणि शेवटी मोहम्मद रफी, किशोर कुमार यांची जुनी गाणी गात चौथा दिवस संपला. आज 5वा आणि शेवटचा दिवस. आपले लाडके बाप्पा आज घरी जाणार याचं आम्हा सर्वांनाच वाईट वाटत होतं. संध्याकाळची आरती घेण्या अगोदर वॉर्डन सरांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यात आलं आणि डीजेच्या तालावर आम्ही पुन्हा नाचायला सुरुवात केली. आमचा हा उत्साह बघून वॉर्डन सरांना देखील नाचण्याचा मोह आवरला नाही. इतकेच नव्हे तर विसर्जनाला आलेल्या शिक्षकांच्या चिमुकल्यांनी देखील आमच्यासोबत ताल धरला. त्यानंतर डॉक्टर अलका मॅडमच्या हस्ते शेवटची आरती घेण्यात आली आणि विसर्जनाची तयारी सुरू झाली. आपले लाडके बाप्पा 1.5, 5, 7, 10 दिवसांनी जेव्हा आपल्या घरी परत जातात तेव्हा त्यांच्या विसर्जनानंतर आपल्याला काय बघायला मिळतं?
5-10 दिवस ज्या बाप्पांची आपण पूजा केली, ज्यांना सजवलं, त्याच मूर्त्या चौपाटीवर, तलावात सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. जलप्रदूषण कमी व्हायला हवं असं पुटपुटत पेपरची पानं पलटण्याऐवजी काहीतरी कृती करायला हवी. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन दिस वर्ल्ड. शाडूच्या मूर्त्या, कृत्रिम तलाव यांचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा. ह्या सर्व गोष्टी विचारात घेता आम्ही 2011च्या इंटर्न बॅचने एकमताने हा निर्णय घेतला की मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता फक्त छोट्या मूर्तीचे विसर्जन केले जाईल आणि मोठी मूर्ती ज्युनियर बॅचकडे पास ऑन करत वर्षभरासाठी ती रीडिंग रूममध्ये विराजमान राहील. आमच्या या निर्णयाचं कॉलेजमधील सर्वांकडूनच कौतुक करण्यात आलं. मग लहान मूर्ती घेऊन आम्ही हॉस्टेल बाहेर पडलो आणि बाप्पांच्या नामाचा गजर करत विसर्जनासाठी लोटस पॉइंट वरळीच्या दिशेने चालू लागलो. तिथे पोहोचल्यानंतर अश्रू आवरत आणि अतिशय जड अंतःकरणाने आमच्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन हॉस्टेलला परतलो. आपला गणेशोत्सव सोहळा नेहमीपेक्षा जरा वेगळा, जरा हटके करूयात अशी सर्वांचीच इच्छा होती. नायरच्या इतिहासात पहिल्यांदाच श्री गणेश मूर्तींची प्रस्थापना हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये करण्याऐवजी बाहेर ग्राउंडवर करण्यात आली. कॉलेजच्या प्रत्येक डिपार्टमेंटमधील HOD पासून हाऊसमनपर्यंत तसेच सर्व कर्मचारी वृंदाला देखील पर्सनली जाऊन आमंत्रण पत्रिका आणि प्रसाद वाटण्यात आला. त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम, मूर्तीदानाचा निर्णय आणि या सर्वांव्यतिरिक्त 5ही दिवस हॉस्टेल आणि कॉलेज दोन्हीकडे क्लोथ डोनेशन म्हणजेच वस्त्रदानाचा कार्यक्रम चालला. गुंज या सामाजिक संस्थेमार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला फक्त कॉलेज आणि हॉस्टेलच नव्हे तर शिक्षकांच्या मदतीमुळे गव्हर्नमेंट कॉलनीमधून देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. अर्थात शेवटी इतक्या कपड्यांचं डोनेशन झालेलं की ते सॉर्ट आउट करताना आमच्याच नाकी नऊ आले. पण लोकांकडून मिळालेल्या या अभूतपूर्व प्रतिसादासमोर ते श्रम फिके होते. हा गणेशोत्सव सोहळा आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल होता. 5.5 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलो आम्ही सर्व इथे एका कुटुंबासारखे राहिलो. कधी पडत कधी धडपडत, स्वतःला आणि दुसऱ्यांना सावरत सांभाळत हॉस्टेलची 5.5 वर्षे कधी निघून गेली हे कळालंच नाही. इथे असल्यावर घरच्यांची ओढ आणि घरी गेल्यावर हॉस्टेलची ओढ. आजपासून 10 वर्षानंतर कोणी कुठे असेल तर कोणी कुठे. तितकेच एकत्र भेटूत का माहीत नाही, तितकंच बोलणं होईल का माहीत नाही, तितकेच कॉन्टॅक्टमध्ये राहूत का माहीत नाही. पण एक मात्र नक्की, आठवणींची शिदोरी घेऊन या घरातून बाहेर पडल्यावर तिला अनुभवाची गाठ नक्कीच असेल. श्रावणसरी, आरंभ आणि हा गणेशोत्सव सोहळा. बरंच काही शिकलो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले ध्येय साध्य करण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते, एक विश्वास की हो हे आम्ही करू शकतो. मग तो लाईट्स नसताना केलेला टेबल लॅम्पचा जुगाड असो किंवा ऐन वेळेला घेतलेला मूर्तीदानाचा निर्णय. हॉस्टेलाईट, लोकलाईट, विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्रीयन, नॉन महाराष्ट्रीयन, CET, PMT असं काहीही न मानता आम्ही सगळे एकत्र आलो होतो. नायराईट्स झालो होतो. टिळकांच्या एकात्मतेचा हेतू आम्ही साध्य केला असं म्हणायला काही हरकत नाही. पुढे शिक्षणासाठी कदाचित वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊ, पण यल्लकपड नालकपडचा नारा शेवटपर्यंत कानात गुंजत राहील. गेल्या 5.5 वर्षात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या नायरने आम्हाला जे काही दिलं, जे काही शिकवलं त्यासाठी आम्ही सर्व जन्मभर ऋणी राहू. टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर धर्मादाय रुग्णालय. नायरचा घटक असलेल्या प्रत्येकाला इंटर्न बॅच 2011 कडून एक छोटीशी भेट. नायरचा राजा 2016.